नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। या जगामध्ये आपला जीव वाचवण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा आणि त्याचबरोबर परिस्थितीपुढे हतबल होऊन केला जाणारा गुन्हेगारीचा वापर बघून हेच निश्चितपणे सांगावंसं वाटतं की परिस्थिती कितीही बिकट आली तरी त्यापुढे हात न टेकता आपण शेवटपर्यंत त्याचा सामना करायचा किमान प्रयत्न तर निश्चित करायला हवा। पण कधी कधी परिस्थिती एवढी बिकट होते, समस्या एवढी गंभीर बनते की माणूस तिच्या पुढे अक्षरशः हात टेकतो, एवढा लाचार होतो की ते संकट दूर करण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतो ज्याचे पुढचे गंभीर परिणाम हे त्यालाच भोगावे लागतात। आजची ही केस अशीच परिस्थितीमुळे अत्यंत हतबल, असहाय्य आणि लाचार झालेल्या काही लोकांची आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीची आहे। ए विकास, माझे मला पैसे पाहिजे, समजलं? आणि आज आत्ताच्या आत्ता। नेहमी आला ना तू काही ना काही कारण देतोयस, मला कारण नको आहे, पैसे पाहिजेत। तू पैसे कधी देणार आहेस? मी पाया पडतो तुमच्या, इथे आरडाओरडा करू नका। माझं बाळ आजारी आहे, थोडी तरी दया दाखवा माझ्या। 6 महिने झालं तू घराचं भाडं भरलेलं नाहीयेस। एक काम कर, गाडी खाली कर, चल गाडी खाली कर। हो, मी पाया पडतो तुमच्या। हो, बाळाला घेऊन आता मी कुठे जाणार? तुला ना फक्त 10 दिवसाची वेळ देतोय। 10 दिवसात जर पैसे परत नाही केलेस ना तर तुझी काही खैर नाही। चल रे, बघून घेऊ आपण काय करायचं ते। लवकर कर। ए चलो निकलो, जाओ अपने अपने घर को। अशाने ना एक दिवस भिकेची अवस्था होणार आहे आपली, बघा तुम्ही। अगदी मी प्रयत्न करतोय ना। हे बघ, काहीही झालं तरी मी पैशाचा बंदोबस्त करेन। माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही। कुठून उभे करणार आहेत इतके पैसे सांगा? हे बघा, माझ्या बाळाला काही झालं ना, जीव देईन माझा, मी सांगून ठेवते। प्रियंका, ज्योती, काय हो? सोडा, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय ना दारूला स्पर्श सुद्धा करायचा नाही। कटकट करू नकोस ग। आणि तुला लेक्चर द्यायला नाही बोलवलं इथे। काय आहे? बँकेतनं मेसेज आलाय, 50,000 काढलेस तू। थोडंसं काम होतं म्हणून। काम होतं? कसलं काम होतं? हां, आपल्या लेकीला नवीन मोबाईल घेऊन द्यायचा होता की नवीन कपड्याचं शॉपिंग करायचं होतं? काय काम होतं? हां, बाबा, यात आईची काही एक चूक नाही आहे। तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते डायरेक्ट मला बोला। ठीक आहे, डायरेक्ट तुम्हालाच बोलतो। माझ्याकडे बघ, हे जे कमवलंय ना माझ्या मेहनतीने ते उधळायचं नाही, नाही तर ना चांबडी सोलीन मी। हां, मला तर कधी कधी वाटतं ना माझ्या संपत्तीकडे बघूनच तुझ्या आईने लग्न केलंय माझ्याशी। कुठून दुर्बुद्धी झाली मला आणि दुसरा लग्न केलं, आणि या 2 धोंड गळ्यात पाडून घेतल्यात मी माझ्या। माझ्यामुळे किती त्रास होतो ना तुम्हाला? अगं असं काही नाहीये। दिवसभर पाणीपुरीची गाडी चालवा, घरी आल्यावर इथे माझी सेवा करा। अगं कधी कधी असं वाटतं या किडनीच्या आजारापेक्षा जीव गेलेलाच बरा। साधना, निदान या सगळ्या त्रासातून तुमची सुटका तरी होईल।
असं काहीतरी विचित्र बोलू नको ना. असं काही होणार नाहीये. मला सांग, हा दोघांना तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? आपल्या सोनूकडे बघ, तिला मोठं झालेलं पाहायचंय ना तुला. तोपर्यंत जिवंत राहीन असं वाटतं का तुम्हाला? हो, मला विश्वास आहे तू नक्की बरी होशील. हा का आपण हॉस्पिटलमध्ये अर्ज केलाय ना, आणि देव बघतोयच आहे की आज ना उद्या कोणी ना कोणी किडनी देणार तुला. तू बघच. खूप काळजी करू नको, आराम कर. हे घे, चहा घे. नको, विष दे. ते खाऊन ना एकटाचा जीव देतो. अरे वेड्या, असं लहान सहान गोष्टीवरून जीव द्यायच्या गोष्टी करायच्या नाही रे. लहान सहान गोष्ट? अरे मला लोकांचे पैसे द्यायचे आहेत, मला माझ्या घरातून बाहेर काढण्याच्या धमक्या मिळत आहेत, बाळाचं ऑपरेशन थांबलंय. अरे मला ना कधी कधी वाटतं की सगळी संकट माझ्याच डोक्यावर येऊन बसली आहे. काळजी करू नकोस, देवावर विश्वास ठेव, होईल सगळं नीट. अरे कसं नीट होईल? देव का एखादा खजिना मिळवून देणार आहे का मला? अरे एवढे लाखो रुपये कुठून आणू? स्वतःला विकू का? आयडिया चांगली आहे, विक स्वतःला. अरे काय मस्करी करतोय? अरे मस्करी नाही, खरं बोलतोय. तू तुझी एक किडनी विकून टाक. अरे काय बोलतोय? म्हणजे मी बाजारात जाऊन उभा राहू आणि जोऱ्याने ओरडू की माझी किडनी घ्या, मला पैशांची गरज आहे? अरे हट. अरे तसं नाहीये. हे बघ, अगदी सोपं आहे. सिटी हॉस्पिटलमध्ये किडनी डोनरसाठी अर्ज करायचा. अरे लाखो लोक पडलेत किडनी घेण्यासाठी, त्यांच्याकडून चांगला लाखो पैसा मिळू शकतो. एकदा का तुझी कुठल्या पेशंटची किडनी मॅच झाली ना की बस. अरे सगळे हेच करतात. या घरात माझ्या मर्जीप्रमाणेच वागायला हवं, कळलं तुला? आणि परत जर तोंड वरती करून बोललीस ना. अहो थांबा, तुम्ही शांत व्हा. चला, तुमच्या औषधांची वेळ झाली. काही गरज नाही मला औषध विषादांची. एकदा हे किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन नीट झालं ना, मग मी बघ तुला पण आणि हिला पण. मिस्टर गावडे, मिसेस गावडे, तुमच्या दोघांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी कसली डॉक्टर साहेब? तुमच्यासाठी किडनी डोनर मिळालाय. काय सांगता? खरं सांगताय डॉक्टर? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप तुमच्याशी मॅचही होतोय, त्यामुळे लवकरच आपण किडनी ट्रान्सप्लांट पण करू शकतो. खूप उपकार झाले डॉक्टर साहेब, देवाने आमची हाक ऐकली म्हणायची. पण तुम्हाला खर्च बराच करावा लागणार आहे. नाही, त्याची काळजी करू नका डॉक्टर साहेब. ऑपरेशनची आणि औषधाच्या खर्चाची पूर्ण तयारी करून ठेवली आहे मी. आणि काय आहे, जो माणूस तुमच्या बायकोला किडनी देणार आहे, विकास माने, त्याने त्याच्या किडनीसाठी 4 लाख रुपयांची मागणी केली आहे. एवढे पैसे कुठून आणायचे? मिस्टर गावडे, आय एम सॉरी, पण काय आहे, हीच रियालिटी आहे. इथे कोणीही चॅरिटी करायला बसलेलं नाही आहे. विकासला त्याच्या किडनीचा मोबदला हवा आहे, आणि नसेल तर आपण मग दुसरा डोनर शोधू ना. नाही डॉक्टर साहेब, त्याची काही गरज नाही आहे. मी काही करून पैशाची व्यवस्था करतो. काही करून ऑपरेशन लवकरात लवकर झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही पैशांचा बंदोबस्त करा. किडनी ट्रान्सप्लांटची डेट मी तुम्हाला लवकरच फायनल करून कळेन. धन्यवाद डॉक्टर. मोहन, काय झालं? काय टेन्शन मध्ये? अरे अवधू, काय सांगू, बायकोची तब्येत लय खराब आहे. डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं, आणि ऑपरेशनला 4 लाख रुपये खर्च आहे. कुठं आणू एवढे पैसे? अवधू, एक काम करशील का? माझी ही गाडी 4 लाखात विकून देशील? मोहन, प्रयत्न करतो मी, होईल तुमचं काम. डॉक्टर, अजून किती दिवस आम्ही वाट बघायची? यांना कधी किडनी मिळणार? रिलॅक्स मिसेस भारद्वाज. हे बघा, आमच्याकडे किडनी डोनर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा ब्लड ग्रुप तुमच्या मिस्टरांशी मॅचही होतोय.
पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आताच तुम्ही म्हणालात ना ब्लड मॅच होत आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. मग हे बघा, तुमच्या मिस्टरांच्या आधी अजून एक पेशंटचा नंबर आहे आणि नियमाप्रमाणे किडनी त्यांना पहिली मिळणार. पण तुम्ही काहीच काळजी करू नका, लवकरच तुम्हालाही किडनी डोनर मिळेल. पण तोपर्यंत मी जिवंत राहायला पाहिजे ना डॉक्टर साहेब. तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. काही करा तुम्ही, पण मला ताबडतोब किडनी मिळवून द्या. हवे तेवढे पैसे देतो, पण मला त्या डोनरकडनं ती किडनी मिळवून द्या. हे बघा, मला पैसे वगैरे काही नको आहेत. ह्या किडनीबद्दल अगोदरच्या पेशंटशी बोलणं पण झालंय आणि ते त्यासाठी पैशांचा बंदोबस्त पण करत आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांटचं आम्हाला करावं लागेल. एक मिनिट, किती पैसे मागतोय तो डोनर? 4 लाख रुपये. 4 लाख बस? समजा आम्ही त्याला जास्त पैसे दिले तर एक काम करा डॉक्टर साहेब, तुम्ही त्याचा पत्ताच द्या आम्हाला, आम्ही डायरेक्ट त्याच्याशी बोलतो. हां हे बघा, ठीक आहे, मी प्रोटोकॉल तोडतोय. मी तुम्हाला माहिती देईन, पण एका अटीवर. माझं नाव कुठेही येता कामा नये. नाही येणार. आय प्रॉमिस डॉक्टर, प्लीज. काय म्हणालात तुम्ही? किती पैसे देणार? तुम्हाला हवेत तेवढे, त्याच्या दुप्पट, म्हणजे 8 लाख रुपये. पण किडनी फक्त आम्हालाच द्यायची. हो, पण माझं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी दुसऱ्याशी सौदा केला आहे. तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळं मॅनेज करू. तुम्ही फक्त तयार व्हा आणि हो म्हणा. आम्हाला मंजूर आहे. अगं पण माधुरी, तुम्ही गप्पा बसाव. अहो, जास्त पैसे मिळाले तर आपल्याच फायद्याचं नाही आहे का ते? 4 लाख तर बाळाच्या ऑपरेशनसाठीच खर्च होणार आहेत. मग बाकीची उधारी कशी फेडणार आहोत आपण? अगं पण अहो, हे बघा, तुम्ही विचार करू नका, वहिनी बरोबर बोलताय. हे ॲडव्हान्सचे 2 लाख रुपये, बाकीचे ऑपरेशन झाल्यावर. पण किडनी फक्त आम्हालाच द्या. हां चला येतो. हां थँक्यू. हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 लाख रुपये घेऊन आलो. आता तुम्ही माझ्या बायकोला ॲडमिट करा आणि ऑपरेशनची तयारी करा. आय एम सॉरी मिस्टर गावडे, पण आता याची काहीच गरज नाही आहे. काही गरज नाही म्हणजे? अहो, तुम्हीच तर म्हणला होतात ना मला. हो, पण तुमच्या बायकोला जो किडनी देणार होता त्याने आपला निर्णय बदललाय. निर्णय बदललाय म्हणजे? एकाने त्याला जास्त पैशांची ऑफर दिली, त्यामुळे त्यांना किडनी देण्याचा प्रयत्न केलाय. अहो डॉक्टर, हे चूक आहे. अहो, तुम्ही फसवता आम्हाला मूर्ख बनवायचे धंदे चालू आहेत का? माझी बायको मरायला टेकली आहे डॉक्टर साहेब, मरायला टेकली आहे. मी माझं सगळं विकून एवढे पैसे घेऊन आलोय आणि तुम्ही म्हणता आता किडनी मिळणार नाही? मिस्टर गावडे, स्वतःला सांभाळा. नाही नाही डॉक्टर साहेब, आता स्वतःला सांभाळणार नाही मी. आता मी बघतोच माझ्या बायकोला किडनी कशी नाही मिळत ते. बाबा बाबू, एवढी चढते मग पिता कशाला रात्री? काय आलं? हट बेवडा कुठला. काय झालं? कसली चोरी? पैसे, मोबाईल, पर्स, सोनं नाणं काय केलं चोरीला? माझी किडनी चोरीला गेली आहे सर. विकास, मला आता शांतपणे सांगा, नेमकं काय घडलं? सर, काल संध्याकाळी मी घरी जात होतो तेव्हा
ज्यांनी तुम्हाला किडनॅप केलं त्यांचा चेहरा तुमच्या लक्षात आहे किंवा त्यांच्या गाडीचा नंबर? जेव्हा मला किडनॅप केलं तेव्हापासून माझा मोबाईल गायब आहे. बरं, तुम्ही ज्यांना किडनी डोनेट करणार होता त्यांच्याबद्दल काही सांगू शकता? त्या मोहन नावाच्या माणसाला मी किडनी देण्यास नकार दिला होता, म्हणून तो माझ्यावर रागावला होता. लाज नाही वाटली हे सगळं करायला? जरा सुद्धा विचार नाही केला? अरे पैसे गोळा करायला मी काय काय नाही केलं, माझं सगळं विकून टाकलं. हे काय नाही, माझ्या बायकोला किडनी नाही ना मिळाली तर मी तुझा जीव घेईन तुझा. हे मला पैशांची गरज आहे म्हणून किडनी विकतोय, आणि माझी किडनी आहे, मी कोणालाही विकू शकतो. माझ्या बायकोला किडनी नाही मिळाली ना तर मी कुठल्या पातळीवर जातो ते पण. हे चल जा. काय झालं तुम्हाला? जी लोक तुमच्या घरात घुसली, ज्यांनी तुम्हाला मारहाण केली, त्यांना तुम्ही ओळखता? नाही साहेब, पण जेव्हा ते मला मारत होते तेव्हा एकाचा चेहरा मी पाहिला. ओके नायकोडी, स्केच आर्टिस्टला बोलवून स्केच बनवून घ्या आणि आपल्या रेकॉर्डमध्ये चेक करा त्या वर्णनाचा कोणी माणूस आहे का. ओके सर. सगळ्यात आधी यांचं मोबाईल लोकेशन ट्रेस करा आणि यांना जिथे बेशुद्ध अवस्थेत टाकलं होतं तिथलं काही सीसीटीव्ही फुटेज मिळते का चेक करा. मीनवाईल मी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची चौकशी करू. ओके सर. विकासनं आपली गरीब परिस्थिती बदलण्यासाठी याच गोष्टीचा फायदा उचलला आणि त्याची किडनी मिळवण्यासाठी दोन कुटुंबांमध्ये जणू चढाओढच निर्माण झाली. तुमच्याही कुटुंबामध्ये अशी एखादी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही सुद्धा बरोबर किंवा चूकचा विचार न करता तिचे प्राण वाचवायचाच प्रयत्न कराल. पण आता या केसमध्ये प्रश्न असा की विकासची किडनी मिळवण्यासाठी त्याचं अपहरण करणारी व्यक्ती ही याच दोन कुटुंबांपैकी एक होती का? चला पाहूया. पण डॉक्टर, विकास माने त्यांची किडनी मोहन गावडे यांच्या बायकोला डोनेट करणार होते ना? येस सर. साधना गावडे त्यांचं नाव. ते इथे ॲडमिट पण होत्या, पण 2 दिवसांपूर्वीच काही कॉम्प्लिकेशन्समुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर साहेब, माझ्या बायकोला किडनी नाही मिळाली. नाही, मी ती आता कोणालाच मिळू देणार नाही. सर, डॉक्टरांनी हे कन्फर्म केलंय की विकासची एक किडनी काढून टाकण्यात आली आणि हे काम खूप सफाईदारपणे करण्यात आलंय. म्हणजे नायकोडी हे काम एखाद्या मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचं असू शकतं. आपल्या खबरींना कामाला लावा. ओके सर. सर, विकास ज्या रस्त्यावरती बेशुद्ध पडला होता त्या रस्त्यावर कुठेही CCTV कॅमेरा नाही. बरं, त्या विकासच्या मोबाईलबद्दल काही इन्फॉर्मेशन हाती लागली? नाही सर. सर, विकासला त्याच्या घरामध्ये जाऊन ज्याने मारहाण केली होती त्याच्याबद्दल माहिती मिळाली. सर, त्याचं नाव चंदू तावडे. हा बघा, बऱ्याचदा मारहाणीच्या केसेसमध्ये त्याला अटक झाली आहे, पण सध्या हा गायब आहे. नायकोडी, मला वाटतं या सगळ्या मॅटर मागे 2 व्यक्ती निश्चित असणार. एक म्हणजे तो शशिकांत भारद्वाज आणि दुसरा म्हणजे मोहन गावडे. ठीक आहे, सध्या तरी या चंदू गावडेला शोधून काढा. याच्याकडून या केसबद्दल निश्चितच काहीतरी इन्फॉर्मेशन हाती लागेल. ओके सर. थांबा, मी आलो. साहेब, मी विकासवर रागवलो होतो हे खरंय. त्या रागाच्या भरात मी त्याला धमकी पण दिली, पण याचा अर्थ असा नाही की मी त्याची किडनी चोरेल. आता तर माझी बायको पण जिवंत नाही, मग त्याचा उपयोग तरी काय? असं करून मला माझी बायको परत मिळणार आहे का साहेब? हे बघ मोहन, आमच्याशी खोटं बोलण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. बेटा, आम्ही तुझ्या बाबांची फक्त चौकशी करायला आलोय, घाबरायचं नाही. सर. हा विकास, बोला. बसा. बसायला काय सांगताय साहेब? अजूनपर्यंत तुम्ही कोणालाही अटक केली नाहीये साहेब. मी सगळ्यांची नावं तुम्हाला सांगितली. तुम्ही ज्यांची नावं घेतली आहे त्यांच्या विरोधात आमच्याकडे आता पुरावे नाही आहेत. हो साहेब, तुम्ही पुरावे शोधत राहा, मलाच माझा काहीतरी करावं लागणार आहे साहेब. तुम्ही काही नाही करू शकणार.
सर चंदू तावडेचा पत्ता सापडलाय. उचला त्याला. तो सापडला ना की या केसमधलं सगळं खरं काय ते बाहेर येईल. ओके सर. साहेब आम्हाला विकासला तुडवायची सुपारी मिळाली होती. आम्ही त्याला घरात जाऊन धुतला आणि मग निघून गेलो. हे सगळं कोणी करायला सांगितलं तुला? ते शेठ आहेत ना, शशिकांत भारद्वाज, त्यांनी. हॅलो, काय नाव काय म्हणाला? ठीक आहे, आम्ही पोहोचतो. सर, विकास मानेचा खून झाला. डोकं फोडून खून करण्यात आलाय सर, आणि खून आताच झालेला आहे. अरे बघ, इथे पण लागलं. हे बघा, याचे कपड्यावर टायरचे मार्क्स आहेत. म्हणजे एखाद्या गाडीने याला चिरडलं पण असणार. बघडे, तो दगड फॉरेन्सिकला पाठवून द्या. नागोडी, इथं कुठं सीसीटीव्ही दिसत नाहीये. जर आजूबाजूच्या एरियात चेक करा, कुठं सीसीटीव्ही असेल तर तिथलं फुटेज कलेक्ट करा. ओके सर. सर, शशिकांत भारद्वाज पण याच एरियात राहतो आणि हा निव्वळ योगायोग नाहीये. मला तर असं वाटतंय की याच्या खुनामध्ये नक्की शशिकांत भारद्वाजचा हात आहे. तसं असेल तर ते सिद्ध होईलच. बघा, बॉडी एकदा चेक करा आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. नागोडी, याच्या घरी कळवा. कोण चंदू गावडे? आम्ही नाही ओळखत त्याला, आणि मी कशाला त्याला विकासला मारायला पाठव? कारण तुम्ही विकासला ऍडव्हान्स दिला होता तेव्हा विकास किडनी देण्यासाठी तयार झाला होता, पण नंतर ऐन वेळी त्यांनी शब्द फिरवला आणि किडनी देण्यासाठी नकार दिला. याचाच राग मनात ठेवून तुम्ही त्याच्या खुनाची सुपारी दिलीत, खरं की नाही? किडनीची काय कमी पडली आहे मला? मी दुसरी किडनी विकत घेईल. म्हणजे म्हणजे काही नाही साहेब, आम्ही दुसऱ्या डोनरच्या शोधातच होतो आणि अचानक विकासच्या खुनाची बातमी कळली, त्यामुळे आम्हालाही धक्का लागलाय. पण खरं सांगतो साहेब, आमचा यात काहीच संबंध नाहीये. ओके. नायकुडी, हा शशिकांत भारद्वाज आणि त्याची फॅमिली आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवते. एक काम करा, यांच्या कारचे टायर मार्क्स घ्या आणि लॅबमध्ये पाठवून द्या. ओके सर. काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? सोडा मला. धावा ना, मला बघू द्या. वहिनी सांभाळा स्वतःला. ओके, पाठवलंस? ठीक आहे, मी चेक करून घेतो. सर. हां, ठीक आहे. जय हिंद. यस सर, विकास हा मोबाईल अजूनही स्विच ऑफ आहे, पण आम्ही त्याचा CDR काढला तेव्हा कळलं की ज्या दिवशी तो किडनॅप झाला म्हणजे 19 तारखेला, त्या दिवशी त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे गोडेनगरमधलं आहे. म्हणजे याचा अर्थ एक आहे, त्याची किडनी या गोडेनगरमध्येच कुठेतरी काढली गेली. शक्यता आहे सर. सर, विकासच्या डेड बॉडीवर जे आपल्याला टायर मार्क्स मिळाले होते ते शशिकांत भारद्वाजच्या कारच्या टायर मार्क्सशी मॅच नाही होते.
ठीक आहे, पण तरी आपण या शशिकांत भारद्वाजकडे दुर्लक्ष नाही करू शकत. आणखीन काही? सर, हा शशिकांत बोरकर गेल्या 2 दिवसांपासून शैलेश बोरकर नावाच्या माणसाशी संपर्कात होता. शैलेश बोरकर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हा तोच तर नाही? मानवी अवयवांची तस्करी केल्याप्रकरणी याला अटक झाली होती. अगदी बरोबर सर. सर, पण पुराव्याअभावी त्यावेळेला तो सुटला होता. अशा माणसाशी जर शशिकांत भारद्वाज कॉन्टॅक्ट करत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैलेश बोरकर गेल्या काही दिवसांपासून गोडेनगरमध्येच राहतोय. इमिजिएट उचला त्याला. ओके सर. बघाडे, हे फॉरेन्सिकला पाठवा. या सगळ्यांना आत टाका. साहेब, आम्ही खरंच काही केलं नाहीये. किडनी खरेदी करण्यासंदर्भात तुम्ही शैलेश बोरकरला फोन केला होतात, फोनवर त्याच्याशी बोलणी केलीत, हे तर खरं आहे की नाही? फक्त फोनवर बोलणं म्हणजे गुन्हा होत नाही साहेब. हे बघा, आम्ही जे यापुढे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते आमच्या वकिलाशी बोला. तुम्ही आमच्यापासून काही लपवून ठेवत असाल तर असं समजू नका की आम्ही ते शोधून काढू शकत नाही. आमच्याकडे आणखीन बरेच पर्याय आहेत त्यासाठी. सध्या तरी या तुम्ही, काही लागलं तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. साहेब, कशाला मारताय? मी सांगतो ना, आम्ही विकासचं किडनॅपिंग केलं होतं आणि त्याची किडनी काढून त्याला रस्त्यावर फेकून दिलं. आणि एवढं करूनही तुमचं समाधान झालं नाही म्हणून त्याच्या अंगावर गाडी घातली, त्याचा खून केला. नाही साहेब, आम्ही तस्करी करतो, खून नाही. सर, विकासचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार विकासच्या अंगावरनं गाडी गेल्यामुळे त्याचा मृत्यू नाही झाला, तर त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला, ब्रेन हॅमरेज झाला आणि एक्सेस ब्लिडिंगमुळे त्याचा मृत्यू झाला. ओके. सीसीटीव्ही फुटेज? सर, क्राईम स्पॉट पासून 500 मीटर पुढे एक सीसीटीव्ही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्या येताना जाताना दिसतात. मी आपल्या एका टीमला त्या सगळ्या गाड्यांची माहिती काढायला लावली. तुम्ही विकासलाच का किडनॅप केलं? टिप मिळाली होती? साहेब, त्याचं नाव नाही माहिती, पण चेहरा लक्षात आहे. केजरीवालला बोलून विकासच्या किडनी चोरीनंतर त्याचा खूनही झाल्याने ही केस अधिक गुंतागुंतीची आणि महत्वाची झाली होती. पोलीस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत होतेच, पण अचानक एक अशी घटना घडली ज्यानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. सर, बॉडी एवढी जळाली आहे की चेहरा ओळखणं पण मुश्किल आहे. काही सापडतंय का बघा, आजूबाजूला बघा. सर, सर, हे जळालेलं पॅन कार्ड सापडले. शेवटचे 4 डिजिट्स दिसत आहेत. चेक करा कोणाचे. सर, सरी चप्पल सापडली. फॉरेन्सिकला पाठवून द्या. नायकोडी, आजूबाजूचं काही सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का चेक करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर.
सर एक मिनिट. सर, शैलेश बोरकरला विकासला किडनॅप करण्याची आणि त्याची किडनी काढण्याची सुपारी ज्याने दिली होती त्याचं स्केच आलंय. हे बघा. विकासचा मित्र आहे ना? मी सांगत असताना तू नाही काय केलं? काही नाही केलं साहेब. बरं, काय नाही ना केलं मग घाबरायचं का त्या? हा? खरं सांग. विकासला किडनी विकायची आयडिया मीच दिली होती, पण नंतर मला कळालं की यात माझा काहीच फायदा होणार नाहीये, म्हणून मी हा प्लान बनवला साहेब. माझ्या नवऱ्याची किडनी त्याला मारायचा प्लॅन करा मित्र म्हणतात आणि तुम्ही जीव गेला. काय रे, खून का केलास त्याचा? नाही साहेब, मी त्याचा खून नाही केला साहेब. तुम्ही कसं खून नाही केला? नाही मारलं साहेब त्याला. नाही मारलं साहेब, मी नाही मारलं साहेब त्याला. मी नाही मारलं. साहेब, त्या दिवशी घरी आले तेव्हा खूप संतापलेले होते. किडनी पण गेली, पैसेही नाही मिळाले, पोलीस सुद्धा काहीच करत नाहीयेत. त्यामुळे मीच जाऊन भारद्वाजकडनं पैसे घेऊन येतो असं काहीतरी म्हणत होते. कदाचित भारद्वाज फॅमिलीनेच यांचा खून केला नसेल ना. सर, आपल्याला जळालेल्या डेड बॉडी जवळ जे पॅन कार्ड सापडलं होतं ते पॅन कार्ड शशिकांत भारद्वाज यांचं आहे. सर, भारद्वाज यांची फॅमिली आली आहे. मॅडम तुम्ही साहेब, माझे मिस्टर संध्याकाळपासून घरी आले नाहीयेत आणि त्यांचा फोन पण लागत नाहीये. मी सगळ्या नातेवाईकांकडे फोन केला पण त्यांचा काहीच पत्ता नाहीये आणि आमच्या घरातले पैसे आणि दागिने सुद्धा गायब आहेत. मॅडम ॲक्च्युली आम्हीच तुम्हाला फोन करणार होतो. तुमच्यासाठी एक वाईट बातमी. तुमच्या मिस्टरांची डेड बॉडी आम्हाला सापडली. काय? हे खोटं आहे. काहीतरी गडबड वाटते नाही कोणी. सर, गडबड तर आहेच. कारण मी अधिक चौकशीसाठी ज्या वेळेला शशिकांत भारद्वाज यांच्या बंगल्याजवळ गेलो तर तिथे बघाडे, शिंदे मॅडम, शोधा जरा माने. मला का मारता? मी काही केलेलं नाहीये. बघाडे, सर, मला का पकडलं तू? ओळखलं त्याला? नाही ओळखलं? नाही. नाही कोणी? माझा बॉयफ्रेंड आहे संजय. ज्याला बरोबर घेऊन तू हे सगळं कांड केलंस. शिवाय तुमच्या बंगल्यातल्या झाडांच्या पानावर आम्हाला ब्लड ट्रेसेस मिळाले आणि ते तुझ्या वडिलांच्या ब्लड बरोबर मॅच झालं. याचा अर्थ शशिकांत भारद्वाज यांचा खून तुमच्या बंगल्याच्या प्रिमायसेस मध्येच झाला होता. तुझ्या घराच्या आवारात जी झाड आहेत ना तिथे तुझ्या सावत्र वडिलांची म्हणजे शशिकांत भारद्वाज यांची चप्पल आम्हाला सापडली. त्यांचा मोबाईल सुद्धा सापडलाय. दोन्ही क्राईम स्पॉट जवळचं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यात संजयची कार दिसली. तुझ्या घरात जे दागिने आणि पैसे चोरीला गेले ना ते संजयच्या घरात सापडले आणि संजयच्या कारच्या डिक्कीमध्ये शशिकांत भारद्वाज यांच्या रक्ताचे ट्रेसेस मिळाले. आता एवढं सगळं ऐकूनही जर तू आम्हाला काही सांगणार नसशील तर मग आम्हाला वेगळी पद्धत वापरावी लागेल.
आणि मग तुला सांगावं लागेल मार खाऊनच बोलणार आहे. मॅडम बाबा माझ्या उधळपट्टीवर सतत मला ओरडायचे. साहेब मी उधारी करून ठेवली होती, त्यामुळे पैशाची खूप गरज होती मला, म्हणून मग प्रियंकाने तिच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन बनवला. हे बघ, हे दागिने मी माझ्याकडे ठेवेन आणि हे पैसे तू तुझ्याकडे ठेव. आणि हे बघ, उद्या जर काही कळलं ना बाबांना की घरात चोरी झाली तर त्यांना हार्ट अटॅक येईल. कोण आहे तिकडे? म्हणजे याने आपलं बोलणं ऐकलंय वाटतं. चुकून याने बाबांना वगैरे सांगितलं ना तर बाबा माझा जीव घेतील. अरे याचं काहीतरी करायला हवं. आणि म्हणून आम्ही त्या माणसाला कारने पाठलाग करून मारून टाकलं. तुमच्या मार्गातला अडसर तर दूर झाला होता, मग तरीही तुम्ही शशिकांत भारद्वाज यांना का मारलं? मी चोरी केलेले सगळे दागिने माझ्या स्कूटीच्या डिक्कीत लपवून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी ज्वेलर्सकडे जाऊन सगळे दागिने विकण्याचा प्लॅन होता माझा. पण नेमकं त्याच दिवशी बाबांची गाडी बंद पडली आणि त्यांनी स्कूटीची चावी घेतली. माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला थांबवायला गेले. काय आहे? आपल्याच घरात चोरी करतोस. लाज नाही वाटत? बघ मी आता तुझं काय करतो. घरात चोरी करते. आता गुन्हा केलाय ना, त्याची शिक्षा मिळणार तुम्हाला. चढा इथेच तुरुंगात. घेऊन जा. संपतला विकासच्या किडनी चोरी प्रकरणी शिक्षा झाली, तर प्रियंका आणि तिचा प्रियकर संजय यांना विकास आणि शशिकांत यांच्या खुनाच्या आरोपाखाली कोर्टानं कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.